नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेली आहे गुजरातची स्पेशल अशी डिश आहे. तर कढी आहे, गोड कढी. तर पाहूया रेसिपी आणि साहित्य. तर मी दही घेतलेला आहे, पाहू शकता. दही मी हा घरीच बनवलेला आहे. तर अशा प्रकारे मी दही घेतलं आहे. लसूण आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, बेसन आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. त्याच्यामध्ये मिरी, लवंग, मिरी लवंग टाकून घेतलेली आहे. आता मोहरी, छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरा, लसूण, कढीपत्ता, पाहू शकता. लसूण आणि कढीपत्ता टाकलेले, लसूण थोडी जास्तच टाकलेली आहे. आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 2-3. आता हे छानपैकी तडतडून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मेथी टाकणार आहोत. मेथी जास्त नाही घ्यायची, थोडीशीच घ्यायची आहे. आणि आता मी हा दही आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे, थोडासा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला दही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये हळद वगैरे काही टाकायची नाही आहे. तर आता मी दही टाकून घेते त्याच्यात. पाहू शकता मस्त अशी फोडणी झालेली आहे आणि खूप छान लागते. गोड कढी म्हणतात त्याला. पाहू शकता मस्त अशी झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडं आणखी पाणी टाका. तर थोडी उकळी येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये आता बेसन टाकून घेऊया. थोडासा बेसनाचं पाणी करून घेतलं थोडा आणि तोही टाकलेला आहे. साखर घेतलेली आहे 2. जर तुमच्या अंदाजाने तुम्हाला जितकी गोड लागेल तितकी घ्या. पण ही कढी तुम्ही मोली खिचडी म्हणजे मुगाची खिचडी बनवता त्याच्याबरोबर ही खायला खूप छान लागते. कढी पियायला खूप छान लागते. तर अशा प्रकारे कढी बनवायची आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे. पूर्ण कढी उकळून झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर आपली कढी तयार आहे. खूप छान लागते. नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा माझे. थँक्यू.